नमस्कार. रानडे रिअल्टर प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळमध्ये मी निलेश नातू तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी एनजीओ चालवलेलं आहे किंवा अजून त्यांचं एनजीओ चालू आहे आणि खूप जोरदार चालू आहे. एनजीओ म्हटलं की त्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, किंतु परंतु असतात. प्रॉफिटेबल आहे का नाहीये, पण जे लोक एनजीओ चालवायचा विचार करतात त्यांच्या डोक्यात प्रॉफिट हा विषय कधीच नसतो. श्यामची आई हे इतकं उत्कृष्ट नाव ज्यांनी शोधलेलं आहे अशा आपण भेटूयात शीतल पद्माकर बापट यांना. नमस्कार. तुमचं रानडे रिअल्टर प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज या सकाळमध्ये मनपूर्वक स्वागत. आपण सुरू करूयात आजच्या कार्यक्रमाला. मला थोडं तुमच्या बॅकग्राऊंड बद्दल सांगा की तुम्ही ह्याच्यात कसे आलात, आता तुम्ही करत काय होतात? ओके, मी ऍक्च्युली आय एम अ डाय हार्ड एंटरप्रेन्योर म्हणायला हरकत नाही. अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून मी काही ना काही गॅप्स फाइंड करणं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि नवीन नवीन काही गोष्टी करणं ह्याच्याकडे माझा कल राहिलेला आहे म्हणून. सो सुरुवात मी माझी केली होती विथ DTP वेन आय वॉज जस्ट BCom माझं झालं आणि लगेचच मी डेस्कटॉप प्रिंटिंग मध्ये माझा बिझनेस होता. त्याच्यानंतर मग प्लेसमेंट कन्सल्टन्सी म्हणजे जेव्हा IT कंपनीज पुण्यामध्ये यायला लागल्या होत्या, कॉग्निझंट, विप्रो यासारखे, तेव्हा मी हेड हंटिंग करत होते. आणि त्याच्यानंतर मग मी PN गाडगे, मी ब्रँडिंग अँड ऍडव्हर्टायझिंग मध्ये सुद्धा मेनली माझं तेच होते. कन्सल्टंट इन ब्रँडिंग. सो पुना गाडगे ज्वेलर्स आणि विराज आवडेकर इको होम्स आणि अशा असंख्य लोकांबरोबर मी काम केलेलं आहे. आणि माझं MBA मार्केटिंग अँड ब्रँडिंग. सुपर. पण तुमचा जन्म जोधपूरचा, राईट? त्याच्यानंतर मग मुंबई, मग त्याच्यानंतर अमरावती, मग त्यानंतर पुणे. हे जे काय फिरणं आहे त्याबद्दल थोडंसं सांगा. ऍक्च्युली माझे वडील आर्मी. माझी आई शिक्षिका होती आणि रिटायर झाली. आणि वडील आर्मीमध्ये असल्यामुळे जन्म जोधपूरला झाला, त्याच्यानंतर मुंबईला काही काळ होतो, मग अमरावतीला शॉर्ट सर्व्हिस कमिशन संपल्यानंतर वाढलं मी तिथे नोकरी सेटल झाले. आणि मग साधारण माझं 3री ते 8वीचं शिक्षण, 3री ते 11वी पर्यंतचं शिक्षण अमरावतीत झालं. आणि तिथून मी पुण्याला शिफ्ट झाले साधारण 11वी 12वी. पुण्यामध्ये कुठलं कॉलेज? सिम्बायसिस. ओके, मग तिथं पुण्याला शिफ्ट. आणि त्यानंतर मग मार्केटिंगचं जो त्यानंतर ऍक्च्युली कसं होतं त्यावेळेस थोडीशी परिस्थिती घरातली सगळी जरा कठीण असल्यामुळे मी जॉब करत होते 3 वर्ष माझं BCom करत असतानाच. आणि कारण मला कम्प्युटर शिकायचं होतं, मग कम्प्युटरच्या फीज इतक्या एस्ट्रॉनॉमिकल होत्या की ते विचार पण आपण करू शकतो. मी एका डेटा एंट्री आणि अकाउंट्स रायटिंग फर्म मध्ये DTP पण तिथे करायचं, तिथे मी ऑन द जॉब शिकली. आणि ऍट द सेम टाइम आय वॉज ऑल्सो शिक्षण सुरूच होतं आणि स्टॉपिंग द कॉलेज आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करून ते करत होते. तिथून मग मी ब्रँडिंग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग या क्षेत्राकडे गेले. मग ज्यावेळेस तुम्ही MBA तुमचं कम्प्लीट झालं त्यावेळेस चांगलं, मी जसं सांगितलं तुमचे मोठे मोठे क्लायंट्स पण होते, कामही चालू होतं. मग हे श्यामची आई का? म्हणजे खरं आज त्याच्याचवरती मला जास्त बोलायचं आहे, कारण खूप उत्तम काम तुम्ही करताय. मला पहिलं तुला सांगायचंय इतकी गरज आहे या कामाची. आणि हे नाव कसं, इतकं सुंदर नाव आहे, म्हणजे ऐकलंच एकदम भावतं मनाला. हे कसं झालं? माझं करिअर एका पीक वरती होतं आणि त्यावेळेस नेमकं माझा एक ऍक्सिडेंट झाला आणि मी जवळपास 3 महिने बेड रिडन होते. आणि त्या काळामध्ये खरं खूप विचार आपण करतो की आपण कशाच्या मागे धावतो, की काय फक्त स्वतःला सिद्ध करण्याच्या मागे किती धावतो, किती काळ धावायचं. तेव्हा माझ्या दोन्ही मुली पण लहान होत्या आणि थोड्या घाबरल्या पण होत्या. तर म्हणून मी 3 महिन्याचा माझा ब्रेक कंपल्सरी हेल्थचा होता. आणि तेव्हा आय वॉट थिंकिंग की नक्की मला पुढे काय करायचं. आणि असं वाटत होतं की कुठेतरी आता कॉन्ट्रीब्यूट करावं, फुल टाइम परत कॉर्पोरेट मला या सगळ्या लाईफस्टाईलकडे वळायचं नव्हतं आणि मुलींना वेळ द्यायचा होता. माझ्या दोन्ही मुली शिकत होत्या त्यामध्ये. आणि तर आता माझी मोठी मुलगी तिने MBBS कम्प्लीट केलंय, ती मुलगी आता ग्रॅज्युएशन फर्स्ट इयरला. सो हे सगळा प्रवास सुरू असताना मी जेव्हा व्हॉलंटिअरिंग किंवा अशा काही गोष्टींकडे बघत होते, NGOs बरोबर काम करायचा प्रयत्न होता, तेव्हा आमच्या घरातल्या मावशी मला येऊन म्हटल्या की ताई माझ्या मुलीसाठी काम करते. ती 9वी मध्ये शिकत होती आणि तिच्यासाठी तिला स्कूल ड्रॉप आउट करून आता, कारण ती 5 मुलं आणि मग एक कमवता हात लवकर येईल किंवा मग तिला शिक्षणामध्ये पुढे काय करायचं माहिती नव्हतं. तिला शिकायचं होतं पण ऑब्व्हियसली
पुढे त्या काय मुलीची तयारी होती, पण मुलीची आहे तिला तयारी. फोर्सफुली गोष्टी, कारण गरज होती. गरज होती. मग तिथे जरा थोडंसं वाईट वाटलं की इथे म्हणजे मला एक अनुभव शेअर केला की माझ्या मुलींपैकी माझी मोठी मुलगी अतिशय अभ्यासू आहे. तिने आता MBBS केलं, दॅट इज प्रूफ इनफ आणि फोकस्ड होती. पण धाकटी अजिबातच म्हणजे अभ्यासाच्या नावाने तिथं, पण शी इज व्हेरी गुड ॲट लाईफ स्किल्स आणि मॅनेजिंग पीपल आणि हे सगळे गोष्टी. सो तिचे म्हणजे धाकटीचे मी सगळे बोर्ड, म्हणजे तुम्ही इंडियामध्ये जेवढेही बोर्ड्स आहेत तेवढे सगळे आम्ही चेंज केले. CBSE, ICSE, त्याच्यानंतर SSC, IB, मग तिने NIOS मधनं 11वी 12वी एक्सटर्नली केलं आणि आता इग्नू मधनं BA परस्यू करते सायकोलॉजी. सगळे बोर्ड्स आम्ही बोर्ड्स चेंज केले, पण तिच्यातलं आणि माझ्यातलं नातं आम्ही चेंज नाही केलं. ते मला जास्त महत्वाचं, व्हॅल्यू बेस्ड. कारण ताई एवढे चांगले मार्क आणते आणि तो प्रेशर बिल्ड होतो सिबलिंगवरती. तिला तुम्ही सांगितलं होतं की काही कॉपी करायचं नाही, व्हॅल्यूज आपल्या इंटॅक्ट राहणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने तिला सूट होईल तसं आम्ही एज्युकेशन, तर इतकं सगळं मी माझ्या दोन्ही मुलींना मी नर्चर करत होते. आणि इथे माझ्या घरातच ही मुलगी जिला शिकायचं आहे ती कदाचित ड्रॉप आउट होणार होती. तर हा एक खूप मोठा ट्रिगर होता कुठेतरी. आणि तिथून मग ती माझी जर्नी सुरू झाली की असं का होतं. ऑब्व्हियसली तिला मी मदत केली. मी काही आमच्या सगळे लाईक माइंडेड लोकांना एकत्र आणून की बाबा आपण एकत्र काम करूयात, आपापल्या घरी मेड्स, ड्रायव्हर्स या सगळ्यांच्या मुलांशी बोलायला लागूयात, त्यांना सपोर्ट करूया, अशी सुरुवात झाली ॲक्च्युली. आणि नंतर मग ते करत असताना लक्षात आलं, मी जेव्हा रिसर्च करायला लागले की घरोघरी हा प्रॉब्लेम दिसतोय आपल्या आजूबाजूच्या लोकांना, की एकतर राईट टाइमला राईट गायडन्स मिळत नाही, नाहीतर मग काही पैशाच्या अभावाने वगैरे मुलं सोडतात शिक्षण आणि ड्रॉप आउट. सो हे कसं आपण आता ऍड्रेस करायचा, हा खूप मोठा इश्यू आहे आणि गिल्टी वाटतं आपल्याला किती नाही म्हणतात. एक्झॅक्टली. सो तिथून मग आम्ही तो प्रवास सुरू केला. आणि मग व्हॉलेंटरी म्हणून आम्ही हे सगळं एक जनरल एक ॲडव्होकेसी आणि मुवमेंट व्हावी अशा दृष्टीने काम करत होतो. तेव्हा कधी कधी ना डोनी फील यायचं काही काही लोकांना व्हॉलेंटरी. मग लक्षात आलं की नाही, ह्याला काहीतरी वेगळं स्पिरिट आहे. इट इज अ स्पिरिट ऑफ मदरहुड. आणि म्हणून श्यामची आई हे नाव आहे. साने गुरुजींनी पण त्यांच्या आईला एक ट्रिब्यूट आहे की त्यांचा रोल काय होता, त्यांचं शेप होता, म्हणून आम्ही श्यामची आई नाव ठेवलं. आणि काही लाईक माइंडेड लोक, भारत देसाईजी ज्यांचं प्रेसिडेंट आहे. सो आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ही चळवळ उभी करायची असा विचार केला. आणि त्यात मग पर्सिस्टंट सारखी सोनाली देशपांडे माझी मैत्रीण, त्यांनी सांगितलं नाही आमच्या बरोबर तुम्ही काम, आमची काही मुलं आम्ही अडॉप्ट करतो, स्पॉन्सर करतो, म्हणून आम्ही रजिस्टर केली. ओके, हा जे की गरजेचं आहे कॉर्पोरेट्स मध्ये जातात. सो हे म्हणजे असं कुठे वी आर नॉट सेट आउट टू स्टार्ट अ NGO, पण तो प्रॉब्लेम समोर आला आणि तो सॉल्व्ह करण्यामध्ये आम्ही ऍक्च्युली. पण मग आता तुम्ही काही स्कूल बरोबर काही टायअप केलंय का? ती मुलं जिथे राहतात त्यांच्या जवळपासच्या शाळात तुम्ही ऍडमिशन करून दिला, कशा पद्धतीने काम? नाही, ऍक्च्युली हे काम खूप वेगळं. आम्ही सुरुवात केली किशोरवयीन विद्यार्थ्यांना. ओके. आणि जेव्हा या सगळ्या इनफॉर्मल ग्रुपमध्ये काम करत होतो तेव्हाच मग आम्ही कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये काम करायला सुरू केलं. पुणे महानगरपालिकेच्या 20 शाळा आहेत सेकंडरी स्कूल्स, 9वी 10वी. तर तिथे आम्ही ज्ञानप्रबोधिनीची चाचणी दिली, त्यांची ऍप्टिट्यूड टेस्ट केली, त्यांच्याबरोबर काउन्सिलिंग केलं. तिथे कुठेतरी लक्षात आलं की मुलांच्या सगळ्या मार्क, ऍस्पिरेशन्स, ऍप्टिट्यूड याच्यामध्ये एवढी मोठी तफावत आहे. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की चुकीचे निर्णय घेतले जातात. पण आपण आपल्या मुलांना एक्सपेरिमेंटेशनला एक काहीतरी रनवे देतो, पण तिथे त्यांची चूक झाली आणि मेनस्ट्रीमच्या बाहेर पडले की मग ते आर आउट ऑफ द मेनस्ट्रीम. दुसरा काय पर्याय असतो. तर तिथे खूप मोठी गरज. आणि तिथून ड्रॉपआउट रेशो, तिकडनं मुलं मग अँटी सोशल एलिमेंट्सकडे जातात जर ते राईटफुली एंगेज नसतील. म्हणून मग आम्ही आमच्या लक्षात आलं की ही एज्युकेशनमध्ये गॅप आहे. म्हणजे मी जेव्हा माझं करिअर डिसिजन घेतलं तेव्हा पण इतकं रँडमली घेतलं होतं की नाही सायन्सला नाही जायचं, मग कॉमर्सला, म्हणजे दो आय हॅड मार्क्स, पण काही मला इन्फॉर्मेशन नव्हती किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे काही निर्णय घेतले गेले जे आता मला रेट्रोस्पेक्ट मध्ये वाटतात की अरे चुकलो. तर तुमचे वडील मिलिटरीमध्ये असून सुद्धा, आई शिक्षिका असून सुद्धा ते लिमिटेशन ह्या लोकांच्या बाबतीत त्यांना सांगणार कोण? अजूनही ते लिमिटेशन. म्हणजे 10वी पर्यंत मुलं येतात आणि पुढे काय करायचं हे जर का क्लिअर नसेल तर हा एक मोठा सिरियस. म्हणून आम्ही गव्हर्नमेंटला अप्रोच झालो की हे एज्युकेशन सिस्टम मध्ये हे गॅप ही फिल करायला पाहिजे. मग आम्ही गव्हर्नमेंट बरोबर, महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर काम केलं. कल चाचणी म्हणून त्यांचा जो प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये सातत्याने गेली 5 वर्ष आम्ही 17 लाख विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातून मोफत कल चाचणी देतो. म्हणजे इंटरेस्ट आणि ऍप्टिट्यूड
टेस्ट हो अगदी रिटर्न ऑनलाईन ह्याच्यामध्ये आम्ही टेक्नॉलॉजीचा खूप वापर ऍक्च्युली कसं पण ही मुलं मग कशी अडॉप्ट करू शकतात नाही आता आमचे 17 लाख विद्यार्थी जेव्हा इंटरेस्ट आणि ऍप्टिट्यूड टेस्ट देतात तेव्हा 12 लाख मोबाईल महाराष्ट्रातून लॉग इन होतात. आकडाच खूप मोठा आहे आणि खूप काही सांगून जातो. सो हे आम्ही शासनाबरोबर काम सुरुवात केली. मग आम्ही एक 9वी-10वीसाठी टेक्स्टबुक शासनाचं एक स्वविकास कला रसास्वाद आहे. मुलांची प्रिपरेशन व्हायला पाहिजे 9वी-10वीमध्ये करिअरकडे बघून. सो आम्ही सगळ्या एक्सपर्ट्स कडे गेलो. डॉक्टर श्रीराम गी, डॉक्टर शिरीषा साठे, डॉक्टर भूषण शुक्ला, शेजवळ सर, यू नेम इट अँड वी वेंट टू देम की आम्हाला याच्यामध्ये एक सिस्टम क्रिएट करायला मदत करा. वी हॅव द बेस्ट ऑफ एक्सपर्ट्स. हे सगळं आणून मग आम्ही कल चाचणी केली. त्याच्यानंतर मग टेक्स्टबुक झालं. मग शिक्षकांना ट्रेनिंग देण्याची गरज होती. शिक्षक 20व्या शतकात अडकले आणि मुलं 21व्या शतकात. तिथे येणारच होतो. तसं तुम्ही म्हणताय की मुलं आता अडॉप्ट करतात. शिक्षकांचं काय, त्यांच्याकरता तुम्ही काही असं करता? कारण त्यांना पण अपग्रेड व्हायलाच पाहिजे. ते आता पाढे जर पाठ करून देतं तसं एज्युकेशन राहिलं नाही. तर तुमची संस्था जसं श्यामची आई ही मुलाची काळजी घेते तसं आईची कोणीतरी काळजी घेणं गरजेचं आहे. तर तशा पद्धतीने काही कामं आहेत. शिक्षकांना आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग दिलं. 40,000 शिक्षक महाराष्ट्रात ट्रेनिंग प्रत्येक गव्हर्नमेंटच्या बरोबरच. ऑफकोर्स अविरत म्हणून एक टीचर ट्रेनिंग प्रोग्रामचा सर्वात पॉप्युलर प्रोग्राम. लेस दॅन 2% ड्रॉप आउट आणि ऑनलाईन टीचर ट्रेनिंग प्रोग्राम. एक मेजर अचीवमेंट आमची आहे. ह्याच्यामध्ये आम्ही शिक्षकांना एक मुलांचं मेंटर कसे होतील म्हणजे किशोरवयीन विद्यार्थी, त्यांना फॅसिलिटेटरचा रोल कसा प्ले करतात, करिअर गायडन्स, मेंटल हेल्थ, बरेच इश्यूज हे आता इक्विप झालेले आहेत शिक्षक. सो हे 3 आम्ही प्रोजेक्ट मी शासनाबरोबर केले. कारण आम्हाला हा चेंज हा स्केलअप करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी वापरणं आणि एक्सपर्ट्सचं कंटेंट पोहोचवणं हे आम्ही केलं. ऍट द सेम टाइम तुम्ही जे म्हणताय की मुलांना दत्तक घेणं, मग हे वन ऑन म्हणजे एक मास स्केलवरती एक करणं. त्याचं आता रिपोर्केशन एक असं पण झालंय की करिअर गायडन्स आम्ही काम सुरू करायच्या आणि महाराष्ट्रामध्ये फक्त 50,000 विद्यार्थ्यांपर्यंत करिअर गायडन्स पोहोचत होता ऍक्सेस इन गव्हर्नमेंट स्कूल्स. आज प्रत्येक मुलाला तो ऍक्सेस मिळालेला आहे. आता आम्ही आमची चाचणी फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांसाठी ओपन केलेली आहे आमच्या पण वेबसाईटवर. आणि NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा करिअर गायडन्स आता कंपल्सरी कंपोनेंट म्हणून झालेलं आहे. विच इज अ बिग म्हणजे मला असं वाटतं की आम्ही जिथून सुरुवात केली होती एवढ्या वर्षांमध्ये काहीतरी पॉलिसीमध्ये आपण इंटरव्हेन्शन करू शकतो. पण हा विचार कधी आला की जसं असोसिएट राहिली की पॉलिसीमध्ये फरक करणं गरजेचं आहे किंवा शासनाने याच्याकडे एक तो दृष्टिकोन थोडं गरजेचं आहे. तर गव्हर्नमेंटकडे जाऊयात, गव्हर्नमेंटशी बोलूयात. किंवा असं होतं NGO सुरू करताना आपण की नाही मला दिसलं माझा ड्रायव्हर माझं इथे जवळपास किंवा 1-4 किलोमीटर मी केलं मी खुश आहे, पण ते मोठं करावं किंवा गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचावं हे कधी डोक्यात? एक तर आपण कॉर्पोरेट बॅकग्राऊंड मधून आल्यामुळे प्रत्येक गोष्टीला स्केलेबल मॉडेल्स क्रिएट करणं हे आपल्या कामाचं एक भाग असतं. त्याच्यानंतर आमचे जसं मी तुम्हाला म्हणलं आमचे प्रेसिडेंट आहेत भारत देशाचे. हिज विजन इज व्हेरी लास्ट. ही वॉन्ट्स टू बी द लास्ट चाइल्ड इन द कंट्री, नॉट जस्ट द स्टेट. आणि त्यांचे काही कनेक्ट जे काही आहेत बिकॉज ऑफ हिज वर्क अँड त्यांच्या विजनमुळे आम्ही ते खरं नाही तर मग कदाचित आम्ही TMC स्कूल्स पुरता मर्यादित राहिलो असतो. पण तिथे ते न राहता असं लक्षात आलं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला स्केलअप करणं. नाही तर एक NGO किती वर्ष काम करत, किती मुलांपर्यंत पोहोचतो, जोपर्यंत सिस्टम चेंज होत नाही तोपर्यंत. आणि सिस्टम नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आपण, पण नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन नाही. गव्हर्नमेंट, नॉट फॉर प्रॉफिट्स, एव्हरीबडी वेन दे कम टुगेदर अँड वर्क, मग आपल्याला स्केलेबल सस्टेनेबल चेंज दिसू शकतो. तो आमचा त्या दृष्टीने गोल होता म्हणून आणि शासनाला. पण कितपत विचारणं योग्य मला माहिती नाही. शासनाचा अप्रोच तुमच्याकडे काय, हे करताय योग्य आहे का, कशा करता करताय, कशी रिॲक्शन होती? फॉर्च्युनेटली तेव्हा त्यांना पण हा प्रॉब्लेम जाणवत होता आणि त्यांना म्हणजे हा पुढे न्यायचाच होता प्रश्न. सगळ्या NGOजना 2015 सो सगळ्या महाराष्ट्रातल्या NGOजना त्यांनी बोलावलं होतं करिअर गायडन्स मध्ये काम करणारे सगळ्यांनी की तुम्ही कशी आम्हाला मदत करू शकता. आणि काही NGOज म्हटले आम्ही 2 लाख विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करतो, काही म्हटले आम्ही 50,000 विद्यार्थ्यांचं या डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही अडॉप्ट करतो. वी थॉट की वी विल स्ट्रेंथन द गव्हर्नमेंट सिस्टम. कारण वी कांट बी देअर थ्रू आउट आवर लाईफ. आम्हाला ते स्ट्रेंथन करून बाहेर पडणं ही कधी सिस्टम लागली पाहिजे की फॉलो होईल. पण संघर्ष होता नाही असं नाही. म्हणजे मी म्हणते इट इज व्हेरी चॅलेंजिंग टू वर्क विथ द गव्हर्नमेंट बिकॉज ऑफ लॉट ऑफ चेंजेस इन ब्युरोक्रेसी अँड पॉलिटिकल सिनेरियो. दोन्हीकडे म्हणजे हा नॅव्हिगेट करणं खूप कठीण आहे.
पण आपल्याला ते चेंज आणि आपली कमिटमेंट चेंज असेल तर मग ते आपल्याला करायलाच पाहिजे असं मला तरी वाटतं आणि पुढे चाललं. त्याचबरोबर आमचे डायरेक्ट इंटरव्हेन्शन प्रोजेक्ट ते सर्वात क्लोजेस्ट टू माय हार्ट. आमचा संजीवनी म्हणून प्रोजेक्ट आहे. ओके. तर तिथे आम्ही मुलांबरोबर डायरेक्टली काम करतो, त्यांना अडॉप्ट करतो. साधारण 10वी नंतर मुलांना आम्ही पुढचे 3-4 वर्ष सातत्याने हँड होल्डिंग करतो, जोपर्यंत ती मुलं स्वतःच्या पायावरती उभी राहतात. वा. दादा, तुम्हाला आता मी मध्येच थांबवतो, सॉरी, पण असं वाटतं ना की ज्यावेळेस आता आपल्याकडे सिस्टम आहे, ओके, 1ली ते 10वी, मग 10वी ते 12वी, 12वी नंतर पुढे 3 वर्ष, जो 10-3 असा जो काय पॅटर्न जो आहे, तर हे जे वय असतं 10वी पास, आपण म्हणतो मुलांना मिशा येतात, केस वाढतात, तर या गोष्टी, पण त्यावेळेसच तो नाजूक वेळ असतो त्यांच्याबरोबर घालवण्यासाठी किंवा त्यांना गाईड करण्यासाठी. असं तुम्हाला वाटतं तो एक वेळ आहे ठराविक की ज्याच्यात त्यांना एक गायडन्स मिळणं गरजेचं आहे? खूपच महत्वाचं आहे. कारण हे एज जे तुम्ही बघितलं ना, त्यांना या वयामध्ये त्यांचं मेंदू, इट इज नॉट द चिल्ड्रन. म्हणजे आपण आजकालची मुलं म्हणून राईट ऑफ करतो, आजकालची मुलं ते वेगळी नाहीत. आपण पण टीनेजर्स होतोच एका काळी, आणि आपला पण मेंदू एका विशिष्ट पद्धतीने डेव्हलपमेंटच्या स्टेजमधनं जातो. त्यामुळे मुलांना पुढचे धोके लवकर, म्हणजे आत्ता तत्कालीन काहीतरी जो काही फायदा आहे तो पटकन दिसतो, लांबवरचा त्यांना विचार करता येत नाही किंवा इम्पल्सिव्ह वाटतात. पण त्याच्याबरोबर यांना टेक्नॉलॉजीमुळे इतके स्लिपरी वाटा आहेत त्यांच्या आजूबाजूला आता क्रिएट झालेल्या आधीच्या मानाने. त्यामुळे यांना गाईड करणं आणि इमोशनली ड्रिव्हन असतात. म्हणजे तुम्ही पाहिलं तर NDA मध्ये किंवा सगळ्या ह्या ज्या कॅच देम यंग ह्याच एजमध्ये मुलांना जास्ती करून एंगेज केलं जातं, इफ यू वॉन्ट टू रिअली डेव्हलप. आणि हे सगळं न्यूरोसायन्स हे गेमिंग कंपनीजना कळलेलं आहे, ड्रग पेडलर्सना कळलेलं आहे, रॅडिकल आउटफिट्सना कळलेलं आहे. सो म्हणून आपल्याला युथना एंगेज करणं आणि डायरेक्शन देणं, आपल्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड आपण म्हणतोय की आपण यंग कंट्री आहोत, डिझास्टर कमी होऊ शकतो. हॅव टू एंगेज विथ द युथ. व्हेरी ट्रिकी पिरियड, थिन लाईन वरती असू शकतो. आणि त्यांना एक सेन्स ऑफ बिलॉंगिंग पाहिजे. काही गोष्टी ज्या आता सपोर्ट म्हणून पाहिजे, कोणतरी आपल्या पाठीशी आहे, खूप महत्वाचं आहे. तुम्ही पाहताय रानडे रिअल्टर्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळ. आपण गप्पा मारतोय शीतल बापट यांच्याबरोबर. मला आता तुमचा जो लेटेस्ट प्रोजेक्ट चाललाय चेंज मेकर्स, त्याविषयी थोडं बद्दल सांगा. चेंज मेकर्स हा आमचा सुरुवात जी आम्ही केली होती श्यामची फाउंडेशनची, की आपण ही चळवळ म्हणून उभी करूया. प्रत्येक सोसायटी मधल्या प्रत्येक माणसाने जे काहीतरी अचीव्ह केले, गिव्ह बॅक करायचं, तर एक छोटं काहीतरी आपण सुरू करूयात आपापल्या मेट्स आणि आपल्या आजूबाजूच्या सगळ्या टीनेजर्सना घेऊन त्यांच्या शिक्षणाबद्दल गायडन्स होतो. सो हा आता आम्ही मध्यंतरी सिस्टम बरोबर काम करण्यामध्ये खूप बिझी झालो होतो. आता तो इम्पॅक्ट मिळाला, तर वी वॉन्ट टू गेट बॅक टू द चेंज मेकर. पण आता कोविडमुळे काय होतोय प्रॉब्लेम, की कित्येक विद्यार्थ्यांना आता पुढचं सगळे अनसर्टनिटीज खूप वाढलेले आहेत. अक्षरशः तुम्ही म्हणाल तसं माझ्या स्वतःच्या मुलीची अजून 12वीची एक्झाम कधी होईल हेही माहिती नाही आहे. सो हे सगळे पालक, मुलं सगळेच संभ्रमात आहेत, आणि ज्यांचे आई वडील फर्स्ट जनरेशन लर्नर्स आहेत, प्रत्येकाला काहीतरी पाहिजे मुलासाठी चांगलं, पण हाऊ डू वी हेल्प देम? तर आपण कोविड हा प्रायमरी प्रॉब्लेम पाहिला तरी सेकंडरी प्रॉब्लेम्स आपल्याला पुढे खूप जास्त फेस करायचे. म्हणून चेंज मेकर्स हा जो प्रोग्राम आहे, त्याच्यातून छोट्या छोट्या गोष्टींनी आपण कसं विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवू शकतो, आणि ते प्रत्येकाला शक्य आहे. अगदी सोप्या ह्याच्याने, की प्रत्येकाने एक मुलाचं जरी जबाबदारी घेतली तरी सुद्धा एक खूप मोठं त्याच्यामध्ये, म्हणजे इतक्या छान केस स्टडीज आमच्याकडे ज्या आहेत की ज्या मुलांनी खूप मोठे बदल स्वतःच्या आयुष्यात घडवलेत जस्ट बाय बी बीइंग देअर फॉर देम. आम्हाला खरं ऐकायला आवडेल एखाद्या केस स्टडीज बद्दल तुम्ही जर शेअर केलं तर, की कसं ट्रान्सफॉर्म झालेली होती एखादी. गेल्या वर्षामध्ये जेव्हापासून आमचे फाउंडेशन सुरू झालं तेव्हापासून जवळपास आम्ही 700-800 मुलांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे, शैक्षणिक पालकत्व. त्याच्यातले काही जे टर्न अराउंड केसेस, म्हणजे एक तर मला खूपच जवळची जी आहे ती म्हणजे सोना, संजीवनी आणि साहिल, हे 3 भावंड आहेत. आमच्या पुण्यातच शाळेमधनं, मराठी शाळेमधनं त्यांचा आम्हाला रेफरन्स आला होता की 2 मुलं, म्हणजे संजीवनी आणि साहिल हे 9वीत होते 6 वर्षापूर्वी, आणि सोना त्यांची बहीण ही 12वी. आणि दुर्दैवाने असं झालं होतं की त्यांचे आई वडील आणि आजी म्हणजे तिघही जण 6 महिन्याच्या गॅपमध्ये ते पास्ट होते. आणि ही 3 मुलं अतिशय भेदरलेली होती, शिक्षण सोडण्याच्या मार्गावर होती. या सगळ्या परिस्थितीमध्ये शाळेने आम्हाला विचारून केलं की तुम्ही आमच्यासाठी काही करू शकता. शाळा तुमच्याकडे आहे, कारण आम्ही शाळेत ते काम करत होतो. बरोबर. तर तेव्हा मी या 3घांनाही भेटले, आणि
अक्षरशः यू कॅन इमॅजिन व्हॉट दे मस्ट बी गोइंग थ्रू. तिथून आम्ही त्यांच्याबरोबर जो प्रवास सुरू केला श्यामची फाउंडेशनच्या सगळ्या व्हॉलेंटियर्स, म्हणजे आमच्याकडे इतकी लोक जोडलेली आहेत, त्या सगळ्यांनी मिळून एक या मुलांच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो आणि त्यांना हळूहळू याच्यातनं बाहेर ही सिच्युएशन आहे ही एक्सेप्ट करून आपण आता बाहेर त्याच्यातनं आम्ही करत असताना आता तुम्हाला सांगायला आनंद होईल की सोनानी म्हणजे मोठी जी 12वीत होती तिने आता आमच्या ऑफिसमध्ये जॉब करत विथ प्राईड शी वॉज सपोर्टिंग हर फॅमिली आणि तिने BSW इग्नू मधनं कम्प्लीट केलं. आता तिने लॉची एंट्रन्स देऊन सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये लॉ करते. आणि तुमच्याबरोबर कामही करते. अशी रिअलाइज की ज्या लोकांनी मला मदत केली त्यांचंच काम मी पुढे. दिस इज व्हेरी गुड. त्याच्यानंतर संजीवनी आता तिने सेकंड इयर B.Com आहे आणि तिला टेल्को मध्ये आता दुसरं वर्ष आहे तिचं अप्रेंटिसशिप. फर्स्ट इयर पासून तिने अप्रेंटिसशिप सुरू केली. सो टेल्को मध्ये तिची अप्रेंटिसशिप सुरू आहे आणि शी माइट गेट अब्झॉर्ब्ड इन प्रॉपर्टीज. आणि साहिल जो त्यांचा भाऊ होता तो जरा द्वाड आणि त्याची मला सर्वात जास्त काळजी होती. तर त्याला पण अभ्यासात विशेष इंटरेस्ट नव्हता, पण आता तो एम्ब्रोशियाचं हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे आहे. तिथे BSc हॉटेल मॅनेजमेंट मध्ये तो आता सेकंड इयरला आहे आणि त्याला इनफॅक्ट आत्ताच रिसेंटली ताजच्या हिंजवडीच्या ह्याच्यामध्ये प्लेसमेंट पण मिळते. सो हा एक टर्न अराउंड छोट. आणि अशा अनेक अशा म्हणजे धनश्री म्हणून मुलगी आहे, ती 12वी मध्ये ड्रॉपआउट होणार होती कारण तिला इकॉनॉमिक्स जवळ जात होती आणि तिथून पण शी वॉज अ ब्रिलियंट आर्टिस्ट आणि ड्रेस सेन्स खूप छान. तिला कमेन्स मध्ये तिने आता तिचा डिप्लोमा इन फॅशन डिझाईन कम्प्लीट केला. त्याच्यानंतर B.Com एक्सटर्नली करते आणि सो शी इज रनिंग अ बुटीक आणि 4 बायकांना रोजगार देते ह्या सगळ्या परिस्थितीत सुद्धा. अशी असंख्य मुलं, प्रत्येकामध्ये स्किल्स वेगवेगळे आहेत. म्हणजे कोणी स्किल बेस्ड एज्युकेशन मध्ये जातं, काही मुलं आता इंजिनिअरिंग करून चांगल्या प्रकारे प्लेसमेंट्स त्यांना मिळत आहेत. एक तर मुलगी होती आमच्याकडे श्रुती, ती संध्याकाळी आईस्क्रीमचा ठेला पण लावायची आणि अभ्यास पण करायची. तिचं पूर्ण इंजिनिअरिंग सपोर्ट तिने कधीही तिचं पर्सेंटेज सोडलं नाही, काही नाही. आणि नाव आय थिंक शी इज वर्किंग विथ पर्सिस्टंट. अशा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत. पण म्हणजे ऑफकोर्स ह्याच्यामध्ये फार आपण काय करतो का तर नाही, पण त्यांची आवड आणि क्षमता ओळखणं. पण प्रत्येक मूल युनिक आहे, त्यांना तेवढं एक तर मोटिवेशन टिकायला पाहिजे असेल, त्यांचा इंटरेस्ट कळला पाहिजे आणि तो आपण त्यांना गाईड करणं, त्यांना त्याप्रमाणे पुढे शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देणं आणि आपल्या नेटवर्कमुळे एक फायदा होतो. म्हणून चेंज मेकर्स हा प्रोग्राम. एक्झॅक्टली. तुम्ही आता म्हणालात की एखाद्या मुलाचा तुम्हाला इंटरेस्ट समजला पाहिजे किंवा कुठे काय त्याला द्यायचं, पण हे कळण्याकरता पॅरेंट्स, ऍज अ पॅरेंट मी हा प्रश्न विचारतो, मला जर 10 गोष्टी माहितीच नसतील तर मी माझ्या मुलाला काय सांगणार? जर झालंय की नाही इथे एवढे पडले तर कॉमर्स, एवढे पडले तर सायन्स, काहीच नाही झालं तर आर्ट्स बाबा आहे. तर ही जी पद्धत होती त्याच्याकरता पॅरेंट्ससाठी म्हणून तुम्ही अजून काही प्रोग्राम तुमच्याकडे आहेत? तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारला. ऍक्च्युली शिक्षकांबरोबर मी काम केलं, शाळांबरोबर काम केलं, विद्यार्थ्यांबरोबर काम केलं, म्हणजे सगळी इकोसिस्टम गव्हर्नमेंट बरोबर. पण पेरेंट्स हा एक इतका मोठा स्टेक होल्डर आहे आणि डिसिजन मेकर आहे आणि त्यांच्यासाठी पण काम करणं खूपच गरजेचं. म्हणजे रुरल एरियाज मध्ये जे चॅलेंजेस किंवा आई वडिलांचे आहेत त्याच्यापेक्षा अर्बन मध्ये अजून खूप कॉम्प्लेक्स आहेत आणि खूप जास्त. सो त्यामुळे कसं होतं, आपण एका विशिष्ट पद्धतीने करिअरचा मार्ग घेतलेला आहे. तो आता चेंज झालाय. 5 वर्षानंतर काय जॉब असणार आहे आपल्याला माहिती नाही. सो मुलांचा इंटरेस्ट आणि ऍप्टिट्यूड ओळखून त्यांना वेगवेगळ्या अनकन्व्हेन्शनल वेज, कन्व्हेन्शनल वेजनी त्या मुलाला गाईड करणं, त्याच्यासाठी आता पालकांबरोबर काम करण्याची आम्हाला गरज खूप भासली आणि म्हणून आम्ही एक Siklo.com म्हणून एक सोशल एंटरप्राइज सुरू केली. इट इज अन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म ज्याच्यामध्ये आम्ही पेरेंटिंगचे कोर्सेस आणतो. म्हणजे त्याच्यामध्ये एक पहिला कोर्स आहे तो कम्युनिकेशन विथ टीनेजर्स. हा खूप महत्वाचा आहे कारण मुलांना ज्ञान नको असतं, लेक्चर नको असतं. त्यांच्याबरोबर जर कम्युनिकेशनचा ट्रॅक तुमचा नीट एस्टॅब्लिश नसेल तर करिअर कॉन्व्हर्सेशन होणार कधी. त्यांनी बसून ऐकलंही पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणून आम्ही तो एक कोर्स आणि एक बी अ चाइल्ड्स करिअर बडी, हा कोर्स जो आहे हा पालकांना पूर्णपणे, कारण हा इव्हेंट नाहीये की 10वीत आलं की एक काहीतरी मी चॉईस केलं की माझं करिअर घडलं. 8वी पासून तुम्हाला यू टू वॉक द जर्नी विथ युअर चाइल्ड. 2 वर्ष अगोदरपासून प्लॅनिंग पाहिजे गोष्टींचं. मग त्यासाठी हा कोर्स खूप उपयुक्त आहे की मुलांचा कल ओळखण्यासाठी आम्ही फ्री इंटरेस्ट आणि ऍप्टिट्यूड टेस्ट पण
Cyclo.com वरती जी आता 1 कोटी विद्यार्थ्यांनी वापरली आहे ती आम्ही आता फ्री ऑफ कॉस्ट ठेवली आहे. पण आमचं एक मिशन आहे की कुठेतरी सगळ्यांनी मिळून ते एकत्र यायला पाहिजे आणि सगळ्यांना मदत मिळायला पाहिजे. म्हणून पालकांसाठी करिअर बडी म्हणून कोर्स आहे, मुलांसाठी फ्री इंटरेस्ट ऍप्टिट्यूड टेस्ट आहे आणि कम्युनिकेशनचा पण कोर्स हा Cyclo.com. स्पेशल जे पॅरेंट्स बघतायत त्यांच्याकरता सांगतोय, अब आपकी भी बारी है सीख लो. त्यामुळे Cyclo प्लॅटफॉर्म वरती जाऊन तुम्ही स्वतःला थोडंसं एज्युकेट करा. फार चांगली गोष्ट आहे. जसं तुम्ही म्हणालात की पॅरेंट्सला माहिती पाहिजे मुलांना काय गाईड करायचं. आता थोडंसं ओळीवर आपण तुमच्या जे तुम्हाला अवॉर्ड जे मिळालेले आहेत, बरेच फोटोही आमच्याकडे आहेत, तेही आपण बघूयात. तर हे अवॉर्डचे लेक्सस अवॉर्डचं काय होतं? लेक्सस कार्स ही कंपनी बरोबर. त्यांचं एक डिझाईन अवॉर्ड असतं, इंटरनॅशनल डिझाईन. तर त्यातलं इंडिया अवॉर्ड मधला सोशल डिझाईन फॉर सोशल चेंज. ओके, डिझाईन फॉर सोशल इम्पॅक्ट. त्या कॅटेगरी मधलं अवॉर्ड आम्हाला मिळालं आमच्या ऑनलाईन टीचर ट्रेनिंग कोर्स. कारण त्याच्यामध्ये जो त्यांची अख्खी ज्युरी आमच्याकडे आली होती आणि त्यांनी पूर्ण आमचा तो कोर्स, त्याचा कंटेंट, त्याचा इम्पॅक्ट, टेक्नॉलॉजी काय होतं. बरेचदा टेक्नॉलॉजी ॲज अ सोल्युशन आपण वापरायला जातो, पण आपले युजर कोण आहे त्यांच्याशी एम्पथाइज करणं. म्हणजे जरी शिक्षक आम्ही ट्रेन करत होतो तेव्हा त्यांना कसा इंटरफेस लागेल, डिझाईन कसा व्हावा, सो दॅट दे कॅन डू इट इझिली. त्यांच्या जिथे रिमोट एरियाजमध्ये सपोज कनेक्टिव्हिटीचा इश्यू आहे, व्हिडिओज कुठल्या साईज कसे असावे की त्यांना सहज करता पाहिजे. माझी आई शिक्षिका होती, तरी सुद्धा तिचं टेक्नॉलॉजी अवेअरनेस किती आहे त्याप्रमाणे आम्ही शिक्षकांचे थोडे माइंडसेट स्टडी केले. मग शिक्षकांचे आत्ताचे प्रॉब्लेम्स काय आहेत, आम्ही ई कंटेंट तसा निर्माण केला की ज्याच्यामध्ये ते एंगेज राहील. म्हणजे आम्ही एक लेवल डिक्लेअर म्हणजे जेव्हा ऑन करायचो तेव्हा रात्री 12 वाजल्यापासून गडचिरोलीपासून सगळीकडचे शिक्षक ऍप वरती असायचे, लाईव्ह आम्हाला दिसायचे आणि त्यांना वाट बघत असायची की कारण तिथून त्यांना मुलांबरोबर काम करायला मिळणारं ते काही ट्रेनिंग होतं. म्हणजे आम्हाला शिक्षकांचे पहिले तर अभिप्राय पहिल्या लेवल नंतर 4 वर्षाचे पहिल्या लेवल नंतर शिक्षक म्हणत होते की आम्हाला मुलाचा राग येत नाही. बिग अचीव्ह, सर्वात मोठी गोष्ट आहे. स्टार्टेड अंडरस्टँडिंग वाय चिल्ड्रन आर. तिथून त्यांचा प्रवास. आता शिक्षक म्हणतात की आमचं मुलांबरोबरचं रिलेशन चांगलं झालेलं आहे, ते आम्हाला रिस्पेक्ट करत तो एक मिळतो मुलांकडनं, थोडं ऐकतायत आता आमचं काही. कारण हा मेजर प्रॉब्लेम होता शिक्षकांना. वी ऑलवेज से की यू शुडंट करेक्ट बिफोर यू कनेक्ट. एक्झॅक्टली, करेक्ट बिफोर यू कनेक्ट खूप मोठी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणून लेक्सस डिझाईन अवॉर्ड आम्हाला मिळाला. मी व्हेरी हॅपी फॉर दॅट. कारण आम्ही रिसर्च ड्रिव्हन, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन एनजीओ असण्यामध्ये आम्ही बिलीव्ह करतो आणि फॉर दॅट वी गॉट रेकग्नाइज्ड. वॉज अ व्हेरी हाय पॉईंट फॉर अन एंटायर टीम. आमची टीम पण खूपच फोकस्ड आहे आणि खूप मनापासून काम करतात सगळेजण. पण थोडंसं मी तुम्हाला पाठी नेतो याच्यामध्ये. असं कधी वाटलं की आपण ई प्लॅटफॉर्म सिलेक्ट करावा? कारण शिक्षक म्हटल्यानंतर जर तुम्ही कॉर्पोरेशन गव्हर्नमेंट म्हणून काम करताय तर त्यांच्याकडे अजून सुद्धा की एक झेडपीच्या शाळेत बोलवा, सगळ्यांना समोर बसवा, सांगा हे असं असं आहे. तर हे सोडून ई प्लॅटफॉर्म का आणि तो कशामुळे निवडला? फेस टू फेस ट्रेनिंगचे जसे काही फायदे तसे तोटे पण. कारण शिक्षक त्यांचं सगळं काम हातात सोडून जिथे ट्रेनिंग असेल तिकडे येणार, तेव्हा शाळेमध्ये शिक्षक ऍबसेंट असणार. त्याच्यानंतर आल्यानंतर सुद्धा तुम्ही तेवढे तुमची एक प्रवास करून सकाळी लांब लांबून आलेले असतात. मग अर्धा वेळ तो फॉर्म मध्ये तो TADA तुमचा फॉर्म असतो तो भरण्यात जातो, मग जेवणात जातो. मग पुण्यात ट्रेनिंग असेल तरी तुळशीबागेत आपल्याला एक चक्कर मारावीशी वाटतेच प्रत्येकाला. सो अशा सगळ्या ह्याच्यामध्ये जो इम्पॅक्ट जो पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये येणारा खर्च हा कम्पेअर जर का केला तर ऑनलाईन मध्ये आपण त्यांना जिथे आहेत तिथे त्यांच्या सोयीनुसार त्यांना वेळ मिळेल तसं आणि कंटेंट एंगेजिंग असल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आणि त्यांना लगेच तो अप्लाय करता येतो क्लासेसवरती. दुसऱ्या दिवशी लगेच ते सांगू शकतात. 4 वर्ष आम्ही या 40,000 शिक्षकांना कोहोर्ट हा नर्चर केलाय. कारण चेंज हा असा होत नाही, ब्रेनला पण आपल्याला रिवायर करण्यासाठी वेळ द्यायला लागतो. 4 वर्ष आम्ही सातत्याने त्यांना हँड होल्डिंग करतो. आता तर शिक्षक मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स पण मुलांचे ऍड्रेस करून त्यांना सपोर्ट करायला लागतो. इतकं सुंदर काम शिक्षक करतात. आपण पोचू शकत नाही पण प्रत्येक शिक्षक ऍक्टिव्ह झाला. खूप जास्त वेळ मुलं शिक्षकांबरोबर बसतात त्यामुळे राईट पर्सन टू टॉक. असं काही एक्सपिरियन्स आहे की रुरल मध्ये जास्त तुम्हाला रिस्पॉन्स आहे कम्पेअर टू
कायमच असतो तो. विजय, रुरल एरिया मधल्या शिक्षकांचा खूप जास्ती रिस्पॉन्स चांगला आहे. आणि एक तर शिक्षक असे ते आमचं एक मॉड्यूल आहे एडिक्शन वरती. एडिक्शन का होतं बघ, एडिक्शन झालं म्हणजे नॉर्मली आधी काय करायचं शिक्षक की सगळं एडिक्शन त्यांना कुठेतरी सापडतं, मग त्या मुलाला ओरडणार, मग ते प्रिन्सिपलकडे नेणार, मग आई वडिलांना बोलावणार, मग ते सगळेजण त्याला मिळून ओरडणार, आणि मग शेवटी काय होतं की मूल मग ते जास्ती सफाईदारपणे करायला तो म्हणतो आज मी सापडलं, ओके पुढच्या सापडत नाही पण मी करणार. हाच नॉर्मली आपण बघतो ना की काय म्हणजे तेच सायकल रिपीट होत होतं. इथे जेव्हा आम्ही एडिक्शन म्हणजे नक्की काय, डोपामिनमुळे काय होतं ते जर का या वयामध्ये, मग कसं मग जर एडिक्शन कडे न जायला मुलं, कारण प्रिव्हेन्शन इज ओनली थिंग, कारण एकदा एडिक्शन कडे गेल्यानंतर मग परत मागे फिरण्याचं प्रमाण खूप कमी आहे जगभरात. तर या वयामध्ये कसं त्यांना गाईड करतात, हा सगळ्यांचं एक मॉड्यूल आहे एडिक्शन. तर काही शिक्षकांनी ग्रामीण भागामध्ये प्रोजेक्टरवरती मोबाईल कनेक्ट करून मुलांसोबत पाहिलं, आणि ती मुलांना कळलं, आणि मुलं घरोघरी जाऊन त्यांच्या पालकांबरोबर आणि त्यांच्या गाव पातळीवरती डी एडिक्शनच्या बद्दल लेक्चर्स घ्यायला. हा एक दिस इज व्हॉट आय फील टेक्नॉलॉजी कॅन डू, नो डेमोक्रेटाइज गुड कॉन्टेंट. किती प्राऊड फील होतो स्वतःला की असं आपण जे करतोय ते इतक्या लोकांपर्यंत पोहोचतंय आणि या सगळ्यांना फायदा होतोय त्याचा. त्यावेळेस कसं असतं, कसं वाटतं? खरं सांगू का की मला ना आधी खूप गिल्टी वाटायचं, जेव्हा हे पहिलं मी सुरुवात आम्ही श्यामचे फाउंडेशन केलं तेव्हा, की एक पण मूल रुरल एरियामध्ये कुठेतरी केवळ त्याला काहीतरी संधी मिळत नाही, त्याला मार्गदर्शन मिळत नाही, मग तो राईट ऑफ होणार आहे ती किंमत. याचं जे गिल्ट आहे ना ते तुम्हाला झोप लागू देत नाही. मला फार वाईट वाटायचं की आपण आपल्या मुलींसाठी एवढं करतोय जीवापाड, आणि असं कसं. मग प्रत्येकामध्ये काहीतरी असायचं. माझा भाऊ ऍक्टर आहे, तो लहानपणापासून त्याच्यामध्ये काहीतरी होतं ना वेगळं. आपण करतोच ना सगळ्यांना चॅनलाइज. मग अशी मुलं खूप आहेत की ज्यांना हे मिळत नाही, मग असं का घडतंय, आपल्याला किती वाईट. पण आता मला इफ आय लुक बॅक ऑन द ट्रॅजेक्टरी कुठेतरी एक समाधान मिळतं खूप मोठं. आपण नाही, आपले इतके तरी शिक्षक सक्षम आहेत की ते मदत करतायत. पालक हळूहळू आता त्यांना कल म्हणजे काय हे महाराष्ट्रामध्ये कळून गेलेलं आहे. आता आमच्या Seeklo.com या प्लॅटफॉर्मवरनं अजूनही पालकांपर्यंत पोहोचेल. सो आय फील जेन्युइनली व्हेरी हॅपी. इट्स अ लॉंग वे टू डू. पण जे काही आपल्याला आम्हाला जेवढं कळलं झेपलं त्याच्याप्रमाणे जिथपर्यंत केलं पोहोचू शकलं त्याचा खूप वेगळा, खूपच वेगळा. एक जर गोल म्हटलं आज जर सेट करायचं तुम्ही म्हटलं, किंवा ज्या वेळेस श्यामचे चालू केलं होतं तेव्हा एक गोल काहीतरी सेट केला होता, तो अचीव्ह केला असं वाटतंय का अजून दिल्ली दूर आहे? दिल्ली थोडी काम खूप आहे. मी म्हणेन अशीच राहू दे, कारण तरच मेहनत जास्त होईल आणि त्यामुळे जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. खूप मुलं आहेत आणि त्याच्यासाठी मला आमचं तर ठाम मत आहे की कुठलीच एनजीओ, कुठलंच शासन, नो बडी on its own is sufficient to reach all children. We need collective action as a society. Correct. We need to invest in our youth and at the right time. कारण इतकी मुलं आहेत आणि इतकी आणि आपल्या जवळ आहेत सगळे, ते फार लांब जायची गरज नाही. यस, तुम्ही पाहताय रानाडे रिअल प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळ. तुम्ही मॅडम इथे आलात, आम्हाला एवढा वेळ तुमचा दिलात, तुमच्याबद्दल एवढ्या गोष्टी आम्हाला जाणून घेतल्या, स्पेशली श्यामचे बद्दल. आम्ही सगळेजण सकाळ ग्रुपकडे तुम्हाला एकच सांगू की हे बंद करू नका. जशी तुमची अजून दिल्ली दूर आहे तर तुमची ती दूरच राहू दे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा. आणि पुन्हा एकदा खूप खूप आभार तुम्ही इथे आलात त्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू फ्रेंड्स.